9-16 संघ सत्र निर्णायक सत्र या ठिकाणी संपन्न होते. बाळ्याला पुन्हा एकदा टार्गेट करतोय आणि एक गोल जय भवानी वॉरियर संघासाठी. आर्यन पुत्र एक उत्तम दर्जाचा हा चढाईला प्रभावित करण्याचं काम करतोय. मध्यरक्षकासाठी एक मजबूत रोहित आणि चैतन्य. तुळशीदास शेळके तुळशीदास निश्चितच या ठिकाणी वेदांचा हा जंगल वेदांतला मानलं पाहिजे मित्रांनो. अप्रतिम टॅकल होता पण थोडीशी 9-20 असा फरक. जर्सी क्रमांक 10 आर्यन फुटक आरपारच्या लढाईमध्ये महत्वपूर्ण असा मोहरा. एक उत्तम दर्जाची चढाई आर्यनला करावीच लागणार. बघूया एक चांगली चढाई करून आपल्या संघाला काढण्याचं काम करतो का. आणि या वेळेला मात्र बोनस विक पॉइंट 2 गुणांची कमाई. कोण थांबवणार हे वादळ मित्रांनो. सुपर टॅकलचे 2 गुण. एक गुण मिळतोय. आदित्य बनेसारखा एक मोठा मोहरा मैदानाच्या बाहेर जातोय. कुणाल कदम याच कुणालनं मित्रांनो कमाल केली होती काल. काही प्रसंग कुशिवडेच्या निश्चितच घशामध्ये उतरवलेला घास परत काढण्याचं काम केलं आणि या ठिकाणी कुणालला होते पकड. एक उत्तम दर्जाचा कुणाल मात्र मैदानाच्या बाहेर. सावकाश अव्वल दर्जाचा मोहरा तुळशीदास बाहेर गेल्यानंतर मात्र सन्नाट आहे. या ठिकाणी अनिश आणि रोहित एका बाजूला निनाद पेपडे. आर्यन फुटक या वेळेला मात्र सरस कामगिरी करतोय. रेषा पंच आपली कामगिरी चौक बजावायची. पप्प्या स्वराज आणि विरुद्ध बाजूला अचल आणि अभि. निनाद पेपडे चढाईसाठी आहे. एक जबरदस्त चढाई निनाद याची असते. एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न निनाद याचा कायमस्वरूपी असतो आणि खऱ्या अर्थानं डांगे यांच्या टीम मध्ये दाखल झाल्यानंतर कधी दूरडायसाठी चांगल्या प्रकारचा उपयोग निनादचा होऊ शकतो हे जाणलंय त्यांनी. आणि आता मात्र या ठिकाणी जर्सी क्रमांक 10 रोहित एक अनुभवी असा डिफेंडर आहे पण या ठिकाणी टार्गेट करणार मला वाटतं बहुतेक ऑलआउट देतो का काय. आणि 2+2 4 गुणांची बरसात. मित्रांनो मॅजिक फिगर आपण पाहतोय. मॅजिक जिगरबाजांचा खेळ. जरा टाळ्या होऊ द्या. 20-20 गुणांनी बरोबरी सरली जाते. जरा टाळ्या वाजूया तुम्ही सकाळसाठी. वा पुन्हा एकदा बोनस. पुन्हा एकदा 1 गुणाचं लीड. 1 गुणाची आघाडी घेतली जाते ती जय भवानी वॉरियर्स या संघाकडून. सुशील साळवी पुन्हा एकदा आक्रमणासाठी आहे. मध्यरक्षकाला चकवण्याचं काम करतोय मित्रांनो. पावलांचा चांगला उपयोग करतो पण हातांच्या सहाय्याने गडी टिपण्याचं सुद्धा कला त्याच्याकडून खर्च चांगल्या प्रकारे होत असते. पण तुळशीदास ज्याची कला खूप मिळाली आहे आणि या ठिकाणी तुळशीदास कडून आपण पाहतोय लगातार पद्धतीनं गुण 20-22. आर्यन फोटा चढाईसाठी आहे. खोलवर चढाईला प्रभावित करण्याचं काम करतोय. मध्यरक्षक चैतन्य सुर्वेचं चॅलेंज आहे आणि बोनस कंप्लीट केला जातोय. सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे. 21-22. आर्यन फुटक चढाईसाठी आहे मित्रांनो. अप्रतिम पद्धतीची चढाई करावी लागणार कारण या सामन्याची शेवटची 5 मिनिटे बाकी असताना आता जे घडणार ते नाट्यमय घडणार कारण यामध्ये उत्तम दर्जाचा खेळ हा खेळाडूला करावाच लागणार. आर्यनला पकड होतीये आणि
22-23 अशी परिस्थिती. सुशील साळवी सामना संपण्यासाठी शेवटची 4 मिनिटे बाकी असतात. सुशील सुंदर चढाई करतो का पाहायचं. आपल्या संघासाठी चांगली गुण घेण्याची गरज असताना खरं म्हटलं तर 2 गुणानं पिछाडीवर आहे संघ. तो राज साईशा फायटर दरम्यान तुळशीदास आणि या वेळेला मात्र सुशील प्रशांत चढाईसाठी असणारे. हो यावेळेला चैतन्याला टार्गेट करतो आणि निश्चित प्रशांतच्या रूपाने एक मोठा असा गुण. सामना संपण्यासाठी शेवटची 3 मिनिटे. हो 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 अप्रतिम पद्धतीने वाव. यावेळेला मात्र हा टॅकल जबरदस्त आहे. दोन्ही बाजूला एक गोळी जोडला जातोय. ईश्वर 25-27 अप्रतिम पद्धतीचा खेळ या ठिकाणी मित्रांनो. नागेश खुश, गडशी सर खुश, कारण जी अपेक्षा होती त्या अपेक्षेने खेळ चालू आहे. कोणी जिंकू द्या पण कबड्डीचा जे होणारी यात शंका नाहीये. एक उत्तम दर्जाचा खेळ शिवसरांच्या ग्रामीण कबड्डी संघटनेच्या वतीने जय भवानी वर्सेस राजशाहीशा. आता मात्र चढाईसाठी येतो आर्यन पुढं आदित्य बने मध्यरक्षणासाठी या ठिकाणी आपण पाहतोय. हो वापर 26-27 पुन्हा एकदा संकटमय परिस्थिती या ठिकाणी कमाल होऊ लागलेली आहे मित्रांनो. पुन्हा आता मात्र कमाल आहे. निश्चितच या ठिकाणी आदरणीय मुकेश दादा चव्हाण आणि सुकाई देवी मुरडव संघाचे संघमालक यांच्याकडून आर्यनच्या उत्तम खेळीसाठी 500 रुपयाचं महारदा बक्षीस. सामना संपण्यासाठी शेवटचं 1 मिनिट. पूर्ण वेळ खर्च करतो. आणि आता मात्र देवेश देवेश बघूया काय ताकद लावतो मित्रांनो. या ठिकाणी मात्र देवेश गोल घेतो आपल्या संघासाठी 27-29. सर्व रसिक प्रेक्षकांचं पुनश्च एकदा जोरदार हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. आजच्या या सामन्याचं जवळजवळ चित्र स्पष्ट होऊ लागलेलं आहे. निश्चितच सर्वांच्या डोळ्याचं पारणं फिरणारा हा सोहळा सर्वांच्या मनामध्ये या आठवणी कायमस्वरूपी निश्चितच कायम राहतील.